सोलापुरातील रहिवासी रामलिंगप्पा उर्फ बाळू अशोक चिंचोळकर वय 51, रमेश अशोक चिंचोळकर वय 45, शंतनू राजेंद्र चिंचोळकर वय 25, सौ हेमलता राजेंद्र चिंचोळकर वय 56, सर्वजण राहणार विजापूर रोड सोलापूर या सर्वांची मिळकत वहिवाटीच्या कारणावरून शेजारील मिळकत धारकास जातीवाचक शिवीगाळी करून मारहाण केल्याचे आरोपातून सोलापूर येथील अतिसत्र न्यायाधीश श्रीमती एस.आर. शिंदे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। यात हकीकत अशी की दिनांक 26 एप्रिल 2019 रोजी शेजारील मिळकत धारक हे त्यांच्या मालकीची सोलापूर भागातील नवीन सर्वे नंबर 30/9 या मिळकतीवर साफसफाई, झुडपे तोडणे वगैरे काम करीत होते। त्यावेळी यातील वरील आरोपींनी मिळून तक्रारदार काम करत असलेल्या मिळकतीवर आले व त्यांना आरोपींनी जातीवाचक शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून त्यांच्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला। त्याचा तपास होऊन न्यायालयात वरील चौघांविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते। त्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात झाली। त्यामध्ये सरकार पक्षाने महत्त्वाचे एकूण 4 साथीदार तपासले। त्यामध्ये पोलीस अधिकारी संपत पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त एम.बी. सकळे आणि इतर दोघा साक्षीदारांच्या महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या। खटल्याचे चौकशीच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासामध्ये साक्षीदाराच्या साक्षीमध्ये विसंगती झाली। आरोपीचे वकील ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी असा युक्तिवाद केला की अशी कोणतीही घटना घडली नाही। साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती आहे, त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही। त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता व्हावी असा युक्तिवाद केला व सदरचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट पारेख, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट रणजित चौधरी, ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री, ॲडव्होकेट प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले।